माहिती मिळालेली आहे। धन्यवाद प्रकाश या सगळ्या तपशिलासाठी। आपण आता वळतोय पुढच्या एका राजकीय घडामोडीकडे। गेल्या काही दिवसांपासून जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात युनुस शेख आणि त्याची मुलगी सहर शेख यांनी पुकारलेले शब्दबाणांचे हल्ले आपण ऐकतोय। या प्रकरणात आता रोहित पवार पुढे आले आणि त्यांनी जितेंद्र आव्हाड यांना पाठीशी घातलंय। आव्हाड हे विचारधारा जपणारे आहेत, या शब्दात रोहित पवार यांनी आव्हाडांची पाठराखण केली। रोहित पवार काय म्हणालेत हे लक्षात घेण्यापूर्वी आपल्याला युनुस शेखचं ते वक्तव्य ऐकायला लागेल, जिथून हा वाद सुरू झाला। आता ते वक्तव्य ऐकूया। बच्ची की टिकट काट रहे थे, लड़ने नहीं दे रहे थे, अल्लाह के फैसले के आगे फैसला करने जा रहे थे। अल्लाह ने बोला तूने एक काटा, मैंने 4 दिया इन लोग को। और एक बार फिर बोलता हूं, अब इलेक्शन हो गया, मगर ये वार्ड जो है ना अभी पैनल नंबर 30, इसमें अल्लाह की कसम कोई भी डिस्टर्बेंस किया ना तो फिर याद रखना। युनुस शेख एकापाठोपाठ एक हल्ले रोहित पवार यांच्या समर्थकावर म्हणजे जितेंद्र आव्हाडांवर करत असताना आता जितेंद्र आव्हाडांची बाजू घेणाऱ्या रोहित पवारांना काय म्हणावंसं वाटतंय ते ऐका। जितेंद्र आव्हाड यांनी कायम शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांची विचारधारा जपली आहे असा दावा रोहित पवार करतात। गेल्या काही दिवसांपासून एमआयएम उमेदवार आणि त्याच्या नातेवाईकांकडून अत्यंत खालच्या पातळीवरची भाषा वापरली जाते। निवडून आलात म्हणजे हवेत जाऊन कशीही भाषा वापरण्याचा परवाना मिळत नाही हे रोहित पवार सांगतायत। त्यांनी बोलताना तारतम्य बाळगावं, असली खालच्या पातळीची भाषा कदापि खपवून घेतली जाणार नाही हेही रोहित पवारांना म्हणावंसं वाटतं। मुळात निवडणूक लढण्यासाठी एमआयएमला फंडिंग कुठून मिळतं हा प्रश्न रोहित पवार उपस्थित करतात आणि एमआयएम हा पक्ष कुणाची बी टीम म्हणून काम करतो हे वेगळं सांगायला नको असं म्हणत एक सूचक इशाराही करतात। रोहित पवार पुढे असं म्हणतात की निवडून आलात तर फालतू गरळ ओकण्यापेक्षा संबंधितांनी लोकांची कामं करावी, हा त्यांचा सल्ला आहे। आपण जितेंद्र आव्हाड यांच्या सोबत आहोत हे रोहित पवार यांना वाद सुरू झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी सांगावंसं वाटतंय, यातच सारं काही आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपला दावोस दौरा पूर्ण करून मुंबईकडे निघाले असताना अंबादास दानवे